थेट जाऊया, बच्चू कडू बोलतायत। ते अजूनही 4 महिने झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही। मीटिंग झाल्यानंतर ती मीटिंग जर वांजुटी होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाला अतिशय शांततेच्या मार्गाने 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने खरं तर ही लढाई सुरू करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे का या लढाईमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं। प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित लढाई अतिशय महत्त्वाची आहे। पुण्याचं काम पदरी घ्यावं, हे जर काम केलं, आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे। योग्य वेळ याच्याशिवाय दुसरी असू शकत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत म्हणून 4-5 कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धामध्ये दाखल आहे। आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत असं म्हणतात बच्चू कडू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक होताना दिसतात आणि या सगळ्या संदर्भात आज बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे। घाई करणं फार महत्त्वाची आहे। पाणी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्यावरून हटणार नाही। मेंढपाळ असेल, माझा दिव्यांग बांधव असेल, दिव्यांग बांधव पण आलेले आहे, काही मूकबधीर आहे। काय म्हणतं पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही, म्हणजे काही अंध लोक आहे, काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही। म्हणजे अशा पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या। पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे, काहींचा मूकबधीर आहे, काही अंध आहे। कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही। खानाखुनीची भाषा त्यांना साइन लँग्वेज समजतं, त्यांनी साइन लँग्वेजची व्यवस्था करावी, नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं। याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। परंतु एक नक्की सांगतोय, निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागे हटणार नाही। लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल, काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल, काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल, ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे। दोनही उपमुख्यमंत्री आहे, त्यांनाही नम्र विनंती आहे। आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही, परंतु आमचा अंत पाहू नये, कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे। सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा। 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो। अजितदादा नवले इथे आलेले आहे, आमचे राजूजी शेट्टी पण येणार आहे, वामनराव चटप आहे, तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, आमचे विजय जावंदिया जी आहे, प्रकाशजी पवरे आहे, तुपकरजी आहे, हे सगळे नेते एकत्रित, सगळे भूमिपुत्र संघटना असन, बळीराजा संघटना असन, भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांची आहे, सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे। आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुजरा करतोय। त्यांनी स्वतः सगळी चटणी भाकर वगैरे सगळं सोबत घेऊन स्वतः ट्रॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्या सोबत आहे। त्यांना बच्चू कडूचा लाल सलाम, मानाचा मुजरा, त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो। काही गोष्टी अजितजी तुम्हाला सांगेल। बैठकीला बच्चू कडू जाणार नाहीयेत। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्यात आता पोहोचतोय। शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करावा असं बच्चू कडू म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।